नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. यानुसार महाराष्ट्रावर तब्बल 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. या कर्जाचं व्याजच 65,000 कोटी रुपये इतकं होतं. याचा अर्थ असा होतो की उर्वरित पैशातच सरकारला 13 कोटी जनतेचा खर्च भागवावा लागेल. असं असतानाही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला लाडकी बहीण योजनांसारख्या योजनांवरती भरघोस खर्च करावासा वाटतो आणि दुसरीकडे आरोग्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रासाठी फक्त 2% इतका तुटपुंजा निधी दिला जातो. शिवाय यासारख्या खर्चिक योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांवरती गदा आणली जाते. मग हा अर्थसंकल्प कोणासाठी? एकीकडे पायाभूत सुविधा विकास कामांच्या नावाखाली भरघोस धावणारे प्रकल्प आणायचे, पण हे प्रकल्प सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसतील तर त्याचा उपयोग काय? सध्या मराठी शाळा त्यातील शिक्षक यांचा मुद्दा ऐरणीवर असतानाही, त्यासाठी जनआंदोलन होत असतानाही त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काहीच ठोस पावलं उचललेली दिसत नाहीत. प्राथमिक शिक्षणाला इतकं दुय्यम महत्व दिलं जात आहे का? नैना प्रकल्प, तिसरी मुंबई, धारावी प्रोजेक्ट, झोपडपट्ट्यांचा कायापालट या नावाखाली इकडच्या जमिनी प्रायव्हेट कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांना देऊन इकडच्या भूमिपुत्रांच्या हक्कावरती गदा आणण्याचं कामच हे सरकार करतंय. या अर्थसंकल्पांमध्ये घोषणांचा पाऊस असला तरीही जनसामान्यांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, हे सत्य.